गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची डहाळी घरी आणली जाते। वास्तविक त्यामागे आयुर्वेदाचा विचार आहे। उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढत असते, अनेक त्वचारोग उद्भवू शकतात। अशा वेळी रक्त शुद्धी करणारा कडुलिंब शरीरातील कफ बाहेर काढतो, शिवाय रक्तातील शर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते। प्रत्येक भारतीय सणांमागे वैज्ञानिक अधिष्ठान आणि आरोग्यदायी विचार आहे, हे यावरून सिद्ध होतंय। गुढी उभारताना चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेची माळ आणि कडुलिंबाची डहाळी लावली जाते। प्रत्येक भारतीय सणाला वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक किंवा पर्यावरणविषयक अधिष्ठान आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं कडुलिंबाचं महत्त्व समजावं हाच मूळ उद्देश आहे। कडुलिंब ही वनस्पती कुठंही सहजरित्या उगवू शकते। मध्यम आकाराच्या कडुलिंबाच्या झाडाची उंची 30 ते 40 फुटापर्यंत जाऊ शकते। कडुलिंबाच्या झाडाचे अनेक उपयोग असून प्रत्येक भाग औषधी आहे। त्यामुळेच कदाचित उन्हाळ्याची दाहकता सुरू झाल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचं सेवन व्हावं यासाठी गुढीला कडुलिंबाची डहाळी लावतात। कडुलिंबाची पानं वातशामक आहेत, तर त्याच्या खोडाची आणि मुळाची साल रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयोगी पडते। कडुलिंबाच्या पानांचा काढा बनवला तर यकृताचं कार्य सुधारतं। शिवाय त्वचेचे रोग, आतड्यातील जंत, मधुमेह यासाठी कडुलिंबाच्या काढ्याचा चांगला परिणाम होतो। कडुलिंबाच्या काड्या दात घासण्यासाठी म्हणजेच मौखिक आरोग्यासाठी उपयोगी आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कडुलिंब महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची चटणी करून खाणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं। गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा नक्कीच वापर करतो। कडुलिंब हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक अमूल्य असं वरदान आहे। कडुलिंब हे तिक्त रसात्मक आहे। पित्त आणि कफ दोषाचं शमन करतं, म्हणजे कमी करतं। रक्तशोधक हे त्याचा मूळ गुणधर्म सांगितलेला आहे। रक्तशोधनामुळे जे आपण ॲक्ने आहे किंवा स्किन प्रॉब्लेम्स आहे, हे कडुलिंबामुळे कमी होतात। त्याचबरोबर यकृत म्हणजे लिव्हर शोधन, डायबिटीज कंट्रोल करणं, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे दाताचं आरोग्य आहे ते सुद्धा कडुलिंबाच्याच वापरामुळे आपण कमी करू शकतो। कडुलिंब हे रक्तशोधनासोबतच यकृत शोधन असल्या कारणाने अनेक आजारांमध्ये आपण ह्याचा वापर करतो। आणि ह्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ह्याच कडुलिंबाची चटणी करून घरामध्ये खाल्ली पाहिजे असंही सांगितलं जातं।